हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर एकलरे थर्मल, तालुका जिल्हा नाशिक. आमचे मुख्याध्यापक मार्गदर्शक श्री सांगळे पी एस सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती गीते मॅडम, तसेच पर्यवेक्षक श्री सानप यशवंत सर. You are most welcome, my dear student, in the 9th class. Subject English, Unit 2. We are going to start new unit from today. Subunit 2.3, Mark Taiwan, by S.K. Darade, MUM Eklare. Before starting the lesson, I am going to ask a main question. What was Mark Twain? What was his nickname? What was he famous for? We are going to find out the answers of all the questions from the lesson. Before starting the lesson, generally we take chit chat activity, gappa goshti, to arise our previous knowledge about the text. 2.3 Mark Taiwan, warming up or chit chat activity. Who is your favorite comedian? There are many comedians in the world. Among all the comedians, which one do you like most? For example, Bhau Kadam, and there are many other comedian in the world. What do you like better, to listen to a joke or to tell a joke? तुम्हाला काय आवडतं? जोक सांगायला आवडतं का जोक ऐकायला आवडतं? डू यू लाईक कार्टून? डू यू नो कार्टून? कार्टून माहिती, व्यंगचित्र अँड कार्टून फिल्म्स, अँड स्पेशली कार्टून फिल्म. विच वन डू यू लाईक बेस्ट? आता तुम्हाला कार्टूनला जनरली चिल्ड्रन्स लाईक कार्टून अँड कार्टून फिल्म्स टू मच. क्विक थिंकर्स, तू केलं सुरू वाटतं ती. Within 1 minute, write as many meaningful phrases as possible using the numbers given below. Do not repeat the ideas. For example, 1 man, 2 roads, 3 lamps, a four-wheeler, 5 frogs, 6 kites, 7 arrows, 40 hours, 100 birds. आता या ठिकाणी दिले बघा, याचा उपयोग करून आपल्याला फ्रेजेस तुम्हाला तयार करायचे आहे, हे लक्षात घ्या. देन ट्राय टू इमॅजिन अ सिच्युएशन. अशी एक कल्पना, एका परिस्थितीची कल्पना करा. कॉन्टेक्स्ट वेअर ऑल अबोव इट सेल्फ फिट. डिस्क्राईब इट इन 8 to 10 minutes. 8 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला ती वर्णन करायची आहे. आणि हे करीत असताना टायटल शुड बी गिवन अंडर द टायटल. फॉर एक्झाम्पल, टीट फॉर टॅट. टीट फॉर टॅट. थिंक ऑफ अ टायटल फॉर युअर पॅसेज. त्याला आपण टायटल देऊ. टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. टू बी टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे वागणे किंवा जशास तसे राहणे. ट्राय टू ड्रॉ अ मॅप incorporating your phrases in a meaningful way. 2 examples are given below. Write a K index for yourself. आता या ठिकाणी दिलंय बघा. 40 flowers in bracket, florist. Hotel, 7 arrows. The quick thinkers activity may be done
इंडिव्हिज्युअली दिलेलं वैयक्तिक करायची तुम्हाला. इन पेअर्स ऑर बाय किंवा जोडीने केली तरी चालते, बाय फॉर्मिंग ग्रुप्स किंवा तुम्ही ग्रुप पाडू शकतात. लेट द स्टुडंट डिसाईड हाऊ दे वॉन्ट टू डू. तुम्हाला कशी करायची तुम्हाला त्यात अलाउड आहे. ओके, आता बघा, आय एम गोइंग टू रीड द लेसन, humorous lesson we are going to read. What was Mark Twain's real name? रिअल नेम अँड निक नेम ऑर पेन नेम. त्यांचं खरं नाव काय होतं? सम पीपल आर जनरली रेकग्नाइज बाय दिअर निक नेम ऑर पेन नेम दॅन दिअर रिअल नेम ऑर ओरिजिनल नेम. काही माणसं ही जगामध्ये त्यांच्या खऱ्या नावापेक्षा टोपण नावाने जास्ती ओळखली जातात. ती खऱ्या नावाने अधिक प्रसिद्ध असतात. दिस इज द सेम एक्झाम्पल वी आर गोइंग टू लर्न. मार्क टैवान वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युएल लँड्रोन क्लेमेंट्स. आता मार्क टैवानचं मूळ नाव काय होतं, पेन नेम काय होतं? तर मार्क टैवान हे पेन नाव होतं, म्हणजे टोपण नाव होतं, आणि त्यांचं खरं नाव होतं सॅम्युएल लँड्रोन क्लेमेंट्स. व्हॉट वॉज ही? अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. ही वॉज पॉप्युलर अमेरिकन रायटर. ते प्रसिद्ध अमेरिकन लेखक होते. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, आणि जनरली ही स्पेशली फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरी. त्यांच्या ती विनोदी कथांबद्दल बोलत होते. ही रोट मेनी ह्युमरस स्टोरी, नॉवेल्स ॲज वेल ॲज अदर मेनी स्टोरीज. त्यांनी अनेक विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लिखाणही त्यांनी केलं. ही इज रेडी विट शो थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन. आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामधून ते म्हणजे असे विनोद करायचे किंवा विनोद साधायचे. ही हॅड हॅबिट ऑफ मेकिंग ह्युमर मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क. आणि याच्या अनेक विनोदी कथा यांच्याशी संबंधित आहे. मार्क ट्वेनशी आर टोल्ड अँड एन्जॉयड इव्हन टुडे. आजही त्या गाथा सांगितल्या जातात त्यांच्या जीवनाशी संबंधित. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. त्याचप्रमाणे ते कशासाठी प्रसिद्ध होते? ही वॉज व्हेरी fond of supporting the human values like liberty म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता, आणि फ्रॅटर्निटी म्हणजे ब्रदरहूड म्हणजे बंधुभाव. याचे ते विशेष चाहते होते. ही अपोज्ड वॉर्स अँड इम्पेरियलिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री दॅट इज अमेरिका. आणि अमेरिकेमधील विशेषतः काळे आणि जे श्रमिक वर्ग होता, कर्मचारी होते, त्यांना त्यांनी नेहमी ते पाठिंबा देत असत. गिवन बिलो आर सम ॲनिकोडॉट्स फ्रॉम हिज लाईफ. आणि त्यांच्या जीवनातील जे विनोदी प्रसंग आहे ते या ठिकाणी, अँड सम कोटेशन्स म्हणजे या ठिकाणी दिले बघा, मनोरंजक प्रसंग असा त्याचा अर्थ आहे. फ्रॉम हिज स्पीच अँड रायटिंग. त्यांच्या भाषणांमधून आणि त्यांच्या लिखाणातले काही उदाहरणे या ठिकाणी आहे. सम ॲनेक्डोट्स. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर. एका लेक्चर, आता स्पीचला समानार्थी शब्द इथं लेक्चर आलेला आहे, तो तुम्ही समानार्थी शब्दांची जोडी लिहून घ्यायची. भाषण. मार्क टैवान एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर असेल. असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, व्हाय डीड मार्क टैवान एंटर्ड अ बार्बर शॉप वन डे फॉर अ सेल. म्हणजे एके दिवशी ते त्या न्हाव्याच्या दुकानात हजामत करण्यासाठी, आपण त्याला म्हणतो, ते गेले. आता या ठिकाणी बघा, सेव, SHAVE, टू शेव म्हणजे दाढी करणे, हजामत करणे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिले बघा, SAVE सेव म्हणजे वाचविणे, आणि SHAVE सेव म्हणजे हजामत करणे. आता या ठिकाणी व्हॉट वी कॉल इन इंग्लिश दीज वर्ड्स सेम
सेम साऊंड डिफरंट मिनिंग, दॅट इज होमोफोन्स. सेम साऊंड डिफरंट मिनिंग म्हणजे उच्चार सारखा, अर्थ वेगळा अँड डिफरंट स्पेलिंग, आणि स्पेलिंगसुद्धा वेगळं. असे शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात. दाढी करण्यासाठी गेले. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर. आणि त्या बार्बरला काय सांगितलं बघा. वॉज हिज फर्स्ट विजिट टू द तैवान. आणि त्या सांगितलं की तैवान वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. या शहरामध्ये यांची काय आहे, माझी पहिलीच भेट आहे, मी पहिल्यांदाच भेटतोय. यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम. आणि त्या नाव्या दी बार्बर रिप्लाय, त्याने काय उत्तर दिलं. बार्बर म्हणजे नावी, इथे दिलंय बघा, हजामत करणारा, नाभिक त्याला अजून एक शब्द आहे. तर त्याने उत्तर दिलं, चांगलं म्हणजे चांगला वेळ आहे. ही डिक्लेअर, त्याने घोषित केलं. हो, तैवान रिप्लाइड. अरे वा, का. मार्क तैवान इज गोइंग टू लेक्चर हिअर टुनाइट. आणि मार्क तैवान नावाची व्यक्ती या ठिकाणी आता त्यांचं भाषण देणार आहे. यू विल वॉन्ट टू गो. ही आन्सर्ड येस. तुम्हाला जायला आवडेल. मार्क तैवान स्वतः म्हणाले, हो आय गेस टू, मलाही वाटतं. हॅव यू बॉट युअर तिकीट. मग तुम्ही तिकीट खरेदी केले का. म्हणजे त्या नाव्यानं तैवानला विचारलं. बट मार्क तैवान डिड नॉट कन्फेस्ड ही हिमसेल्फ इज गोइंग टू लेक्चर इन द सिटी. नो, नॉट येट. वेल, इट इज सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. आता तिकीट विकल्या गेली म्हणून मला उभंच राहावं लागेल. जस्ट माय लक, इट्स माय पार्ट ऑफ माय लक. त्याने सांगितलं, हा माझ्या नशिबाचा भाग आहे. सेट तैवान विथ अ ग्रेट उसाचा टोन. स्वतः सांगितलं, आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलोज लेक्चर. आणि ही व्यक्ती जेव्हा फेलो मीन्स फ्रेंड, सवंगडी, जेव्हा लेक्चर देते तेव्हा मला नेहमी उभंच राहावं लागतं. हा पहिला प्रसंग. सेकंड कोटेशन, मिसेस टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग. टू लिव्ह फॉर म्हणजे या ठिकाणी च्याकडे जाण्यास निघणे किंवा भेटण्यासाठी जाणे या अर्थाने अशी फ्रेज लिहून घ्यायची आहे. मिसेस टो अँड क्लेमेंट्स द यंग मार्क टैवान रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. आणि तो तिला गुड बाय करायला निघाला. ऑन इज रिटर्न जाताना मिसेस क्लेमेंट, न्यू कॅरेक्टर, मिसेस क्लेमेंट रिगार्डेड इज डिसअपॉइंटिंग. त्यानेच नकार दर्शवला. मिसेस क्लेमेंट हिज वाईफ. वाय सी सेड, ती काय म्हणाला. यू हॅवंट, तिने विचारलं, तुम्ही ऑन एनी कॉलर अँड टाय, तुम्ही कॉलर आणि टाय का बांधला नाही, असं त्याच्या पत्नीने त्यांना विचारलं. ही सेड नथिंग, काही नाही. बट वेंट अप टू हिज रूम, काही न बोलता आपल्या खोलीमध्ये गेले, कक्षात गेले. डिड अप दिस आयटम, या सर्व गोष्टी इन अ नेट पॅक, एका पॅकमध्ये त्या टाय असेल, कॉलर असे बांधले. अँड सेंट इट ओव्हर टू अ मिसेस टो बाय अ सर्वंट, मिसेस टोकडे पाठवल्या. विथ अ लाईन, एक ओळ पाठवली. काय, हेअर टू इट, म्हणजे या प्रसंगी रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. The another incident is, one day Henry Irving in the midst of च्या मध्यभागी, in the midst of म्हणजे च्या मध्यभागी, in the midst of टेलिंग मार्क तैवान अ ह्युमरस स्टोरी. मधीच एक सांगत असताना मध्ये थांबल्या. ॲब्रप्टली स्टॉप्ड, एकदम थांबल्या. अँड एक्झामाइंड हिज फ्रेंड्स फेस, आणि त्यांच्या त्या मित्राच्या चेहऱ्याचं काय केलं, परीक्षण केलं. यू हॅवंट हर्ड दिस, तुम्ही दिस स्टोरी. इट मीन्स, तुम्ही ही गोष्ट कधी ऐकली की. ही आस्क्ड तैवान ॲश्युअर टू ॲश्युअरमध्ये खात्री करून दिली इज दॅट ही हॅड नॉट, त्याने अद्याप ऐकली नाही. राहिलेला बघा आपण. We will take the remaining part of the lesson in the next video. Okay.